जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 18वा. बहुजिन्सी. समास तिसरा. निस्पृह सिकवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नास. दास म्हणे सावकास विवेक पहावा. जय जय रघुवीर समर्थ. 18वा दशक. बहुजिन्सीचा आशय काय दाखवला? बोलले या सगळ्या बहुंमध्ये एकच सार आहे. या सगळ्या बहुरंगी, बहुढंगी, बहुआयामी मायेमध्ये राहून, या सगळ्या संसारामध्ये राहून, तर बोलले करायचं काय आहे? तर निस्पृह सिकवन निरूपण नाम. बोलले हीच तर परीक्षा आहे ना. बोलले सगळं व्यवस्थित आहे, सगळं छान आहे, किंवा डोंगरामध्ये बसलेला आहे, कोणी बाजूला नाही, कोणी इकडे नाही, कोणी तिकडे नाही, सर्व काही जिथल्या तिथेच आहे. मग अशा ठिकाणी क्रोध कसा काय येणार आहे? अशा ठिकाणी द्वेष कसा काय उभा राहणार आहे? किंवा अहंकार कसा उभा राहणार आहे? शक्यच नाही. परंतु जेव्हा केव्हा आपण या सगळ्या बहुआयामी अशा संसारामध्ये, बहुआयामी अशा मायेमध्ये उभे राहतो, मग तेव्हा काय होतं? लगेच ते पण उभे राहतात आणि ते आपल्याला काय करतात? तर दुःख उभं राहील, द्वेष उभा राहील, लोभ उभा राहील, काम उभा राहील, तिरस्कार उभा राहील. थोडक्यात सांगायचं काय, तर आपलं आतलं जे स्थैर्य आहे, स्वास्थ्य जे आहे, आतली जी शांतता आहे, आतला जो निर्भेळ आनंद आहे, तो काय करतात? ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपलं मुख्य भांडवल काय आहे? आपली आतली जी शांती आहे, आतला जो आनंद आहे, आतलं जे निर्मळत्व आहे, ते आपलं मुख्य भांडवल आहे. आणि बोलले त्याला आपल्याला सांभाळायचं आहे. आता जसं समर्थ म्हणाले की बाबा रे, जंगलामध्ये काही आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी येणार नाही, पण आपण आता जसं इकडे संसारामध्ये येतो, मग आपण रोजचे आपले उद्योगधंदे, कामधंदे करायला लागतो, कुठेतरी ड्युटीला जातो, लग्नाला जातो, नातेवाईकांकडे जातो. मग काय होतं? कोणीतरी काहीतरी कमी जास्त होतं, बोलतं म्हणा, किंवा काहीतरी मतभेद निर्माण होतात. आला प्रश्न लगेच, झाली लगेच अशांती लगेच निर्माण होते, कोलाहल सगळं आतमध्ये उभं राहतं. चिंता म्हणा, किंवा द्वेष म्हणा, किंवा मत्सर म्हणा, लगेच उभं राहतं. म्हणजे जंगलात होता, अरण्यात होता, अत्यंत कोणाशी देणं घेणं नव्हतं, मग तिथे काहीच नव्हतं. पण संसारात तर हे तर 24 तास काही ना काही सुरू असतं. मग आता काय करायचं? मग हे सोडून सगळं जंगलात चाललं जायचं का? मग हे जंगलामध्ये जर असं ठेवायचं राहिलं असतं, किंवा तेच जर पाहिजे हवं असतं, तर मग देवाने आपल्याला एखादा प्राणी बनवून पाठवलं असतं. मनुष्य बनवून का पाठवलं? तर बोलले दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य. इथे काय आहे? इथे कसोटी आहे, इथेच परीक्षा आहे. हेच तर आहे बाबा, की आता तू काय करतो? आता तुला जाणीव आहे का की आपल्याला, बोलले आपण बहुजिन्सी आहोत. म्हणजे काय? या सगळ्या बहुंमध्ये जरी आपण असलो तरी आपण जिन्नस आपल्या आतमध्ये आहे. बाहेरची कुठलीच जिन्नस, किंवा कुठलीच वस्तू, किंवा कुठलाच प्रसंग, किंवा कुठलाच निर्णय, किंवा कुठलीच परिस्थिती, किंवा कुणाचंच मत, कुणाचाच ओपिनियन त्याला बदलवू शकत नाही. ते ॲज इट इज आहे. त्याला ना पैसा, ना काही कोणाचं समर्थन म्हणा, किंवा कुणाची मान्यता, कशाचीच काहीच गरज नसते. ना कुणाचं कौतुक अपेक्षित असतं, ना कुणाशी डोकं लावणं अपेक्षित असतं, काहीच नाही. केवळ आणि केवळ काय आहे? तर जैशी स्थिती आहे तैशा परी तू राहे. बाबा रे, जसा आहेस ना, परमेश्वराने जसा तुला निर्मळ, निश्चळ, सुंदर, प्रेमळ असा
निष्कपट निष्कलंक पाठवला होता ना. आता आधीचा एखादा कलंक लागलेला असा आहे तो विषय वेगळा. आता इथून पुढचा विषय काय समर्थ बोलले, बाबा आत्ता तरी ब्राह्मणे शहाणे व्हावे. आता गेल्याच समासामध्ये समर्थ हे म्हणाले, बाबा नेनपणे झालं. कोणी काही मुद्दाम करतं का? नाही. जे झालं ते कसं झालं? नेनपणे झालं. अज्ञान होतं. अज्ञान कशातून आलं? विस्मरणातून आलं. विस्मरण पडलं ना. बोलले भान आपलं काय झालं? हरवलं. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे तर भानावर राहायचं आहे. काय भानावर राहायचं आहे? की मी बहुजिन्सी आहे. म्हणजे मी एक मुख्य जिन्नस आहे. मी एक त्या जो बहुजिन्सी आहे त्याचा मी एक अंशात्मक आहे. मग मी इथे कशासाठी आलेलो आहे तर दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य. हे फार दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. असं सहज मिळणारं नाही. असं योगायोगानं रुटीननं मिळालेलं नाही. जसं आम्ही मोबाईलमध्ये रील्स वगैरे शॉर्ट्स वगैरे स्क्रोल करतो ना, मग एखादा क्रिकेटचा शॉर्ट्स दिसतो. जसं आपण जे सर्च केलेलं असतं ना आधी तेच त्या फीडमध्ये येत असतं. आता एखादा आपण काही गाणी सर्च केलेली असली तर त्याशी संबंधित ती तसे शॉर्ट्स येत जातात. काही आपण मेडिटेशन, भजन किंवा काहीतरी प्रवचन, निरूपण सर्च केलेलं असलं ना, मग त्याच्याशी संबंधित शॉर्ट्स सगळे त्या ठिकाणी येतात. मग काही असं रँडम पण येऊन जातं, मध्येच काहीतरी असं विचित्र पण येऊन जातं, विलक्षण पण येऊन जातं. आता ते जसं विलक्षण आलं, विचित्र आलं, अचानकपणे आलं, तसं आम्ही इथे आलेलो नाही. म्हणजे आता ह्याच्यातून काय समर्थ आम्हाला बघत आहेत की बाबा रे, एवढं सहज असं स्क्रोल करण्यासारखं आपलं आयुष्य नाही. हे स्क्रोलिंग, हे सोशल सगळं मीडिया, हे सगळं डिजिटल सगळं, याच्यामध्ये जेवढं सहज वाटतं ना तेवढं हे सहज नाही. म्हणजे थोडक्यात काय, असं उगाच वाया घालवण्यासाठी हा जन्म नाही. असं उगाच स्क्रोलिंगमध्ये दिवस गेला, दिवसाचे आठवडे गेले, आठवड्याचे महिने, वर्ष, आयुष्य संपलं. याचा करू नये नास, असा हा सगळा विषय नाही. विषय अत्यंत सावधपणे, अत्यंत सजगपणे, अत्यंत जाणीवपूर्वक घेण्याचा आहे. याचा करू नये नाश, फक्त नाश करू नये, फक्त वाया घालवू नये एवढं झालं. दास म्हणे सावकास विवेक पहावा. मग नाश करू नये, कशामध्ये करू नये ते आता समर्थांनी सांगितलं. तर स्क्रोलिंगमध्ये नाश करू नये. ते स्क्रोलिंग हे निमित्त मात्र आहे. एका दुसऱ्या वेळेला वेळ जात नसला, करमत नसलं, माणूस करतो, तो विषय नाही. विषय वेगळा आहे. काय वेगळा आहे? हे आयुष्यच एक मोबाईल आहे असं समजावं. असं उगाच काहीतरी स्क्रोल आयुष्यभर करत बसू नये, हे समर्थांना अभिप्रेत आहे. म्हणजे आयुष्यभर काहीतरी उगाच असं टाईमपास लोभाचा, टाईमपास कामाचा, टाईमपास क्रोधाचा, टाईमपास अहंकाराचा, टाईमपास निंदेचा, टाईमपास मत्सराचा, टाईमपास द्वेषाचा करत बसू नये, हे समर्थांना अपेक्षित आहे. वेळ सत्कारणे लावता आला पाहिजे, एवढं समर्थांना अभिप्रेत आहे. म्हणून याचा करू नये सावकाश. कारण ह्या सगळ्या आयुष्यामध्ये ना, एक मनुष्याचा देह पडल्यानंतर, त्याचं आयुष्य संपल्यानंतर किती कमाई केली, किती भांडणं केले, किती बोलले मेडल्स मिळवले, किती प्रावीण्य मिळवलं, हे कोणी विचारत नाही. किती घरं बांधली, किती शेती घेतली, किती संपत्ती मिळवली, काहीच नाही. विचारलं जातं की देवाचं भजन किती केलं, किती वेळ सार्थकी लावला.
काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा. आयुष्य हेची रत्नपेटी. इकडे तिकडे मनुष्यानं काय केलं, आयुष्यामध्ये काहीतरी रत्न भेटेल, सोनं भेटेल हे तो शोधत बसला. पण प्रत्यक्षात विसरला की बाबा रे, जे आयुष्य वाया घालवतो आहे विषयांच्या सगळ्या ओढीनं, विषयांच्या सगळ्या साथीनं, तेच आयुष्य मुळात रत्नपेटी आहे. त्याला फक्त सत्कारणी लावता येणं, त्याला फक्त कारणी लावता येणं हेच अभिप्रेत होतं. याच्यासाठीच जन्म होता. मग ते कसं लावायचं होतं तर निस्पृहपणे आपल्याला हे सगळं आयुष्य जगायचं आहे. निस्पृह म्हणजे आता नेमकं काय? कमळाचं पान पाण्यात असतं, पण पाण्याच्या बाहेर जर तोडून काढलं तर एक थेंब देखील पाणी त्याच्यावर आपणाला सापडणार नाही. करुणी अकर्ता आहे तितुके सगळे देवाचे. करायचं सगळंच आहे, पण कसं करायचं आहे तर बोलले हा माझ्या परमेश्वराचा प्रसाद आहे. करुणी अकर्ता. परेहून परता. परा ही कार्याकारण संसारामध्ये असली पाहिजे, पण ही परा म्हणजे मी नाही. या परेहून परता कोणीतरी वेगळा मी आहे. म्हणून ही परा फक्त आवश्यक तिथे आणि कार्याकारण तिथे मी खर्च केली पाहिजे. परेहून परता. मी मात्र ह्या परेपेक्षा वेगळा आहे. म्हणून ह्या सगळ्या परेला, सगळ्या बोलले मनाजोगत्या सगळ्या ठिकाणी रोवू नये. मजमध्ये वार्ता मी पणाची नाही. मजमध्ये वार्ता कोणाची? एका सद्गुरूची. मजमध्ये वार्ता कोणाची? आहे तितुके सगळे देवाची. मजमध्ये वार्ता कोणाची? सर्वाठाई परमेश्वर. यश मिळालं, मजमध्ये वार्ता कोणाची? आहे तितुके सगळे देवाचे. अपयश मिळालं, मजमध्ये वार्ता कोणाची? की बाबा रे, हे राज्य व्हावे किंवा हे असंच व्हावं, हे कोणाची इच्छा? तर ही श्रींची इच्छा. बोलले अपेक्षित आहे. हे काय आहे तर ही निस्पृह शिकवण आहे. मग ही शिकवण कशी आहे हे समर्थांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं बोलले. सर्व काही उठणे, बसणे, बोलणे, चालणे, सर्व काही जी निस्पृहाची शिकवण आहे किंवा जे भूमिका मनुष्याकडून या संसारामध्ये अभिप्रेत आहे, ती भूमिकाच समर्थांनी या पूर्ण समासामध्ये मांडून दिलेली आहे. दास म्हणे सावकाश विवेक पहावा. आणि त्याचा विवेक आता आपण सावकाश पद्धतीनं घेतला पाहिजे. न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक. अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे. आता जो समर्थांनी पहिल्या ओळीमध्ये विवेक दाखवला किंवा विवेक बघायला सांगितला की बाबा काय विवेक? हे दुर्लभ शरीर आहे, दुर्लभ आयुष्य आहे, ही परीक्षा आहे. या सगळ्यांमध्ये राहून बोलले स्वतःच्या आतली सगळी वृत्ती ही संथ ठेवायची आहे. करी वृत्ती संत, तो संत जाणावा. संथ म्हणजे काय? स्थिर. संथ म्हणजे काय? अगदी निश्चळ. संथ म्हणजे काय? अत्यंत शांत वृत्ती आपली ठेवली पाहिजे. जे जे होईल त्याकडे बघितलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे, परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. बोलले हे असं कायम वृत्ती शांत ठेवणे, त्यासाठी मग उपासना करावी लागेल किंवा त्यासाठी ध्यान करावं लागेल, मेडिटेशन करावं लागेल. त्यासाठी शरीर सुदृढ असलं पाहिजे, त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागेल, त्यासाठी रात्री लवकर झोपावं लागेल, त्यासाठी निश्चय करावा लागेल,
त्यासाठी रोज काहीतरी नवीन शिकावं लागेल, काहीतरी रोज संकल्प करावा लागेल. म्हणजे ही जी सगळी भूमिका आहे ना, ही सगळी भूमिका एका दृढ निश्चयातून, दृढ संकल्पातून सगळी होत असते. आणि हा दृढ निश्चय किंवा हा दृढ संकल्प हाच विवेक आहे. विवेक खऱ्या अर्थानं बोलले हा दिसायला शब्द छोटा किंवा तात्कालिक स्वरूपापुरता हा विषय नसतो. त्याच्यामागे एक मोठी समज असते, दीर्घ समज असते. म्हणून न पाहता उत्तम विवेक. मग ही समज जर नसेल ना तर अवघा होतो अविवेक. मग याचा अर्थ असा, समज नाही म्हणजे काय आहे, मग अविवेक आहे. अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे. मग आता हा विवेक नसला किंवा अविवेक असला तर काय होतं, प्राणी रंक, राजा आणि रंक. राजाच्या विरुद्ध रंक म्हणजे अत्यंत हीन दीन दरिद्री मनुष्य. म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की मनुष्याकडे विवेक आहे तर तो श्रीमंत आहे किंवा तर तो खऱ्या अर्थानं सुखी आहे, समृद्ध आहे. बाकी जर विवेक नसेल तर नुसता पैसा असून देखील काही उपयोगाचं नाही. तो बोलले त्याची अवस्था ही रंकासारखीच असते. म्हणजे तो असं काहीतरी वेडं वाकडं काहीतरी करत बसतो, काहीतरी विषय लोलूप होऊन काहीतरी हीन दीन शेवटी आयुष्य जगत असतो. म्हणजे विवेकाची भूमिका ही कुठे असावी लागते तर आतमध्ये असावी लागते. जाणीवेची भूमिका ही आतमध्ये असावी लागते. हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडविले, देखत देखता. अशा पद्धतीनं मग अविवेकाची भूमिका ही कोणाची प्राप्ती आहे तर ही पण आपलीच प्राप्ती आहे. विवेकाची भूमिका कोणाची प्राप्ती आहे ती सुद्धा आपलीच प्राप्ती आहे. आता ज्याच्याकडे यत्न आहे, प्रयत्न आहे, ज्याच्यापाशी सद्गुरू चरण आहे, ज्याच्यापाशी निश्चय आहे, संकल्प आहे की मी सकाळी लवकर उठणार, काय व्यायाम करणार, मग थोडंसं काहीतरी प्रार्थना वगैरे उपासना म्हणा किंवा मग एखादा दुसरी मेडिटेशन करणार, मग त्यानंतर काहीतरी नवीन काहीतरी शिकणार, वाचणार किंवा काहीतरी दिवसभराचं नियोजन करणार. हा यत्न किंवा हा निश्चय किंवा हा संकल्प ज्याच्यापाशी आहे हे आपले आपण केले, त्याला जबाबदार तो. त्याची उन्नती होणार किंवा त्याला त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही प्राप्त होणार किंवा जे जे त्याने सगळं विचारांमध्ये आणलं ते ते त्याच्या कृतीमध्ये येणार. कुठलीही गोष्ट आहे आधी विचारात आणावी लागते. विचारात आधी कोणत्याही गोष्टीचा जन्म होतो आणि मग ती काय होते, कृतीमध्ये येत असते. आता आपल्याकडे कल्पनाच नसेल, संकल्पच नसेल, निश्चयच नसेल तर आपले काहीच होऊ शकत नाही. बसल्या बसल्या कधीच कोणाला काहीच मिळालेलं नाही. मग जेव्हा मनुष्य दृढ संकल्प, निश्चय आणि नियोजन करतो, मग हळूहळू हळूहळू त्या गोष्टी सगळ्या मनुष्याच्या आयुष्यामध्ये घडत जातात किंवा तशा गोष्टीच्या संबंधित गोष्टी घडून येतात. योग तसे घडून येत असतात. हे आपले आपण केले, याला जबाबदार कोण आहे, आपणच आहे. आपला नाश व्हावा, आपली उन्नती व्हावी की अधोगती व्हावी याच्यासाठी कोण जबाबदार आहे, हे आपले आपण केले. आळसे उदास नागविले. आता हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. बाकीच्यांना काय होतं, आळसे उदास नागविले. आळस नको नको बोलतो, कारण हे सगळं करायला सुरुवातीला काय असतं, खूप त्रास असतो. समजा सकाळी उठायचं म्हटलं की सुरुवातीचे 10, 12, 15, 20 दिवस खूप शरीराला त्रास होतो. जो डोळे उघडल्या जात नाही, उघडले तर शरीर उठू देत नाही, उठलं तर काही दुसरं उमजू देत नाही, परत आणखी दुसरीकडे कुठेतरी जाऊन मनुष्याला लोळावेसे वाटते. मग बोलले हे पण तरी देखील कष्टपूर्वक, प्रयत्नपूर्वक ज्याने कोणी हे सगळं बोलले मॅनेज केलं, मग त्याचं ती सवय पुढे त्याला
स्थिरावते. मग पुढे 20-22 दिवसानंतर त्याला अजिबात त्रास होत नाही. त्याला त्या सगळ्या गोष्टी सहज जमायला लागतात. मग आणखीन 20-22 दिवस झाल्यानंतर मग काय होतं, तर त्या ठिकाणी दृढीकरण होतं. म्हणजे मग त्याला इच्छा असो नसो, थकलेला असो नसो, त्याने मोबाईलमध्ये अलाराम लावलेला असो नसो, सहज तो असा उठणार आणि कामाला लागणार. सवय पक्की झाली, दृढ झाली. मग हे कशानं झालं? हे आपले आपण केले. म्हणजे हे असं सगळ्याच गोष्टींचं आहे किंवा सगळ्याच सवयींचं आहे. पण ह्या सगळ्या सुरुवातीच्या ज्या 20-22 दिवसांमध्ये ज्याने आळस केला, त्यांचं काय आहे? मग आळसे उदास नागविले. बोलले मग सगळा दिवस काय होतो? उदासवाणा राहतो. कारण केव्हाही उठायचं, केव्हाही झोपायचं, व्यायामाचं म्हणा किंवा कसल्या तरी नवीन शिकण्याचं म्हणा किंवा उपासनेचं म्हणा किंवा बोलले आणखीन दुसऱ्या कुठल्या गोष्टीचं काहीच ताळमेळ नसल्यामुळे बोलले जो रिकामा वेळ आहे ना, तो कशामध्ये जातो? आळसामध्ये जातो. म्हणजे केव्हाही झोपायचं, केव्हाही उठायचं. म्हणजे आळसामध्ये जेवढा वेळ रिकामा आहे तेवढा पडलेला राहायचं. उरलेला वेळ मग रोजची नित्याची सगळी कामं करावीच लागतात. आळसे उदास नागविले. बोलले आळसानं हे सगळं केलं. मग चिडचिड होते, राग होतो, संताप होतो आणि काही मग कुठेच मन लागत नाही म्हणा किंवा कुठेच स्वास्थ्य मिळत नाही. हे कशानं झालं? वाईट संगतीने बुडविले. मनाची संगत, मनाला वाटेल तसं, मनाला फ्री हिट दिली. फ्री हिट नो बॉल असतो ना क्रिकेटमध्ये, म्हणजे गोलंदाजाने म्हणा किंवा त्या बॉलरने त्या रेषेच्या पुढे पाय टाकला, मर्यादा ओलांडली की मग त्या बॅट्समनला अंपायर काय बोलतो? तुला आता फ्री हिट आहे. याने मर्यादा ओलांडली ना, मग आता जा, बोलले तुला पण मर्यादा नाही, तू कसाही मार, कुठेही मार, पुढे येऊन मार, आऊट जरी झाला तरी तू आऊट असणार नाही. मग बोलले हे असंच आहे. आपण काय करतो? मनाला जर आपण बोलले एक्सक्यूज दिला किंवा मनाला जर पुढे केलं तर मन काय करतं? मग मन बोलले मन फ्री हिट मारतं. म्हणजे काय? वाईट संगतीने बुडविले, बुडवूनच टाकतं, काही प्रगती करू देत नाही. म्हणून बोलले संगत किंवा मनाचं सगळं, मनाला असं वाटतं, मनाला तसं वाटतं, काही संबंध नाही. मन नावाची वस्तूच अस्तित्वात नाही. जर मानलं नाही तर, मानलं तर मात्र खूप आहे. आणि मनालाचं अस्तित्व जर मान्य केलं नाही, म्हणजे मनाचं जर आपण ऐकलं नाही तर मग कशाचंच काही वाटत नाही. मग तो चटणी भाकरी देखील खाऊन खुश असतो. तो खाली जमिनीवर झोपून देखील त्याला छान छान झोप लागते. बाकी मनाचं ऐकलं की मग त्याला गादीचं पाहिजे असते, मग त्याला काहीतरी चांगलं स्पायसी जेवणच पाहिजे असतं, टेबलच पाहिजे असतो, खुर्चीच पाहिजे असते. थोडक्यात काय? मन आणि अहंकार ही काय आहे? वाईट संगत आहे. मग बोलले जिथे यांचं प्राबल्य वाढतं ना, अशा ठिकाणी आपण जाऊच नाही. समर्थ काय म्हणाले बाबा रे? जाऊ नये तेथे जावे, परंतु विवेके असावे. पण मनाला जिथे खत पाणी मिळेल किंवा मनाचं कार्य जिथे वाढेल किंवा मन जिथे सांगतं आहे तिथे शक्यतो जाऊच नाही. मनाचं सगळं अंकुरच आपण खोडून टाकला पाहिजे. हा अंकुर खोडला ना, मग बोलले मन वाढतच नाही. देखत देखता बोलले हे कधी सगळे बुडवतील याचा नियम नाही, खूप वेळ लागतो.
म्हणजे हळूहळू 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 आयुष्य सगळं निघून जातं आणि हे शेवटी मनुष्याला रंक बनवून ठेवत असतात. म्हणून आयुष्यभर मूर्खपणाचा अभ्यास आता नको. मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाळ उठिला तरुणपणी. मग आता ह्या ज्या समासामध्ये समर्थांनी निस्पृह शिकवण दाखवली ना, ही शिकवण म्हणजे काय आहे? एक आयुष्याचा परिपाक आहे. म्हणजे आयुष्यभरामध्ये कसं राहावयाचं आहे हे आहे. आता पहिलं काय सांगितलं? बाष्कळपणे घातला घाला. बाष्कळपणा, बोलण्यामधला बाष्कळपणा, किंवा आयुष्यात पण मनुष्य बाष्कळपणा करतो. म्हणजे काय? कशाचाच काहीच मेळ नसणे, काहीच नियोजन नसणे, काहीच बरे वाईटाचा विचार नसणे, काहीच असाराचा विचार नसणे, म्हणजे असं ताळमेळ नसणे, अव्वा सव्वा लमसम सगळं करत जाणे. बाष्कळपणे घातला घाला. बोलले याला म्हणतात बाष्कळपणा. हे असं असेल ना तर मग बोलले समजून घ्यायचं, घातला घाला घातला म्हणजे काय की तो सगळं आपलं हिरावून घेतो. काम चांडाळ उठिला तरुणपणी. निस्पृह किंवा सिद्ध किंवा योगी होण्याच्या मधला एक तरुणपणातला प्रमुख अडथळा काय आहे? काम चांडाळ उठिला तरुणपणी. बोलले तो रिकामा वेळ असला की दुसरं काही सुधरू देत नाही. काही बोलले रचनात्मक करू किंवा उपासना करू, चांगलं काहीतरी वाचन करू किंवा काहीतरी चांगलं नवीन शिकू. बोलले त्याला काहीच घेणं देणं नाही. तो काय बोलतो? काम एके काम. घरी दारी सगळीकडे त्याला फक्त काम आणि काम आणि काम सगळं दिसतं. काम चांडाळ उठिला तरुणपणी. हा काम नावाचा जो चांडाळ आहे तो तरुणपणात मनुष्याला त्या ठिकाणी बोलले सुधरू देत नाही. आणि पुढे काय दाखवलं? मूर्ख, आळसी आणि तरुणा, सर्वाविषयी दैन्यवानी, काही मिळेना कोणा काय म्हणावे. बोलले आणखी पुढे काय दाखवलं? अशा पद्धतीनं सगळीकडे विदारक स्थिती निर्माण झाली. आता ही विदारक स्थिती का निर्माण झाली? तर याला कारण एकच आहे, जे मागच्या वेळीच समर्थांनी दाखवलं. मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाळ उठिला तरुणपणी. बोलले मूर्खपणाचा अभ्यास झाला म्हणूनच काम चांडाळ पण उठिला. काम हा असा अनियंत्रित का फोपावला? कारण मूर्खपणाचा अभ्यास झाला. कारण वारंवार असं नको त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्वतःला अडकवलं किंवा स्वतःला नको त्या ठिकाणी उपस्थित ठेवलं किंवा नको त्या गोष्टींचा अभ्यास करायला आपण मनाला काय केलं? अलाव केलं. म्हणजे काय? परवानगी दिली. जिथे जायला नको होतं, जे करायला नको होतं, जे बघायला नको होतं, जे ऐकायला नको होतं, रिकामा वेळ आपण मनाला त्या सगळ्या गोष्टी करू दिल्या. मूर्खपणाचा अभ्यास झाला आणि मग काम चांडाळ उठिला. आता हा रिकामा वेळ जर नियोजित राहिला असता आणि त्या वेळात आपण इकडे काहीतरी असं ठोस असं काहीतरी बोलले नवीन शिकण्याचं म्हणा किंवा बोलले उपासनेचे म्हणा किंवा साधनेचं म्हणा काहीतरी नियोजन केलं असतं. किमान संसारातलं काहीतरी नवीन गोष्ट म्हणा ते जर करून ठेवलं असतं तर रिकामा वेळ मिळाला नसता, नको त्या गोष्टी मनानं केल्या नसत्या आणि काम चांडाळ असा आपल्या डोक्यावर येऊन बसला नसता. मूर्ख, आळशी आणि तरुणा, सर्वाविषयी दैन्यवाना. झालं काय? मग आपण याच्यामुळे आपण आणखीनच मूर्ख बनत गेलो. जसा जसा वेळ आपला वाया
गेला तसं तसं आपण आणखी काय बनलो? मूर्ख बनलो. मूर्ख, आळशी आणि तरुणा. तरुण होतो, मूर्ख पण झालो, आळशी पण झालो आणि म्हणूनच काय झालो? दैन्यवाणे झालो. काही मिळेना कोणा काय म्हणावे. सगळीकडे कसं झालो? हीन दीन आपली अवस्था झाली. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. मग ह्याला सगळ्यांना कारणीभूत काय आहे की जे बाबा जिथे वेळ घालवायला पाहिजे होता, उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेविन निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. थोडक्यात काय की बाबा रे सद्गुरू आज्ञेची उपासना झाली नाही, किंवा बाकीचं कोणी एखादा इतर परमार्थामध्ये असेल किंवा कुठल्या दुसऱ्या एखाद्या साधनाचा अभ्यास करत असेल, तर त्या साधनाचं जे मूळ आहे ते त्यांची तिथली उपासना म्हणा किंवा ध्यान म्हणा किंवा नामस्मरण म्हणा, ते घडलेलं नाही. आणि ते घडलं नाही म्हणून रिकामा वेळ झाला. तर रिकाम्या वेळात मग हे सगळं बाष्कळपणा सगळा घुसला, काम चंडाळ उठला आणि मग दैन्यवाणी अवस्था झाली. म्हणून जे जे पाहिजे ते ते नाही. म्हणून ज्या ज्या वेळेला एक वेळेचं सगळं नियोजन असायला पाहिजे. ज्या ज्या वेळेला जे जे पाहिजे करायला ते ते सगळं करायला पाहिजे. जर नाही केलं तर मग बाष्कळपणाचा अभ्यास होतो. अन्न वस्त्र तेही नाही. बोलले मग अन्न वस्त्र म्हणजे काय? तोच आधार आहे, तेच अन्न आहे, तेच सामर्थ्य आहे. आणि ते जर नसेल तर मात्र फार वाईट अवस्था आहे. अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. उत्तम गुण धारण करण्यासाठी संकल्प असावा लागतो. संकल्प घेण्यासाठी म्हणून सामर्थ्य असावं लागतं. सामर्थ्य हे परमार्थामधून, भक्तिमार्गामधून, उपासनेमधून प्राप्त होत असतं. सद्गुरू कृपेने प्राप्त होत असतं. बोलले उपासना, परमार्थ म्हणा किंवा स्मरण म्हणा, त्यातून सामर्थ्य, मग त्यातून अजून उत्तम गुण आणि मग त्यातून अजून सद्गुरू कृपा, हे एक सुचक्र असतं. पण दारिद्र्य आलं म्हणून मनुष्य अपराध करतोच. आणि अपराध केला की आणखी त्याचं सगळीकडे नाचक्की होते. कोणी त्याला विचारत नाही. पुन्हा मग तो ते सगळं अपराध करायला भाग पडतो. पुन्हा ते कुठेतरी शिक्षा होते, सापडला जातो, पुन्हा दारिद्र्य येतं. हे असं दुष्टचक्रसुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं मनुष्याकडे सुरू होत असतं. म्हणून उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. उत्तम गुणांशिवाय पर्याय नाही. बोलता येना, बैसता येना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. बोलता येना, बैसता येना, बोलता येना, बैसता येना, प्रसंग काहीच कळेना. म्हणजे बोलले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. पण समर्थ इथे म्हणतायत की बाबा रे बोलता येना, बैसता येना, ऐकलं तर बोलता येईल ना. ऐकणे म्हणजे श्रवण, परमार्थ. बोलणे म्हणजे काय? प्रसंगमान पाहून चालणे. आता उत्तम श्रवण म्हणा किंवा उत्तम सद्गुरू शिकवण असेल तर बोलता येईल, तर बसता येईल. बोलता येना, बैसता येना, प्रसंग काहीच कळेना. म्हणजे प्रसंग कळत नाही. बोलले शिकवून असेल, शिकवणी असेल, शाळेत गेलेला असेल, अभ्यास केलेला असेल, तर पेपरमध्ये काय प्रश्न आला, निदान त्याचा काहीतरी संबंध तरी लावता येतो. पण शाळेतच गेलेला नाही, शिकवणी नाही, घरचा अभ्यास नाही, परीक्षेमध्ये प्रश्न आला
कशाचा कशाशी मेळ लागत नाही. उत्तर काय तर काहीच नाही. मार्क किती मिळणार, गुण किती मिळणार, तर बोलले 0. नापास. पुढे पास होत नाही म्हणजे नापास. मग हे असंच आहे. बोलले सद्गुरू शिकवण असेल, घरची उपासना असेल, मनन चिंतन निसध्यास हे असलं ना, पाठीशी असलं, सोबत असलं ना, प्रसंग कसाही येऊ देत, मनुष्याला त्या प्रसंगामधून सुटता येते, वाचता येते. जर अभ्यास नसेल, शिकवणी नसेल, तर मात्र तिथून बाहेर पडता येत नाही. साधी सोपी सरळ गोष्ट आहे. म्हणून अभ्यासाचा कंटाळा करू नये, शिकवणीचा, सद्गुरू शिकवणीचा कंटाळा करू नये. लिहिणे शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. बोलले माहीतच नाही, मूळ आतमध्ये शिकवणच नाही, बेस नाही. शरीर आणि मन मात्र मग नंतर वळत नाही. त्याला लहानपणापासूनच वळवायला पाहिजे. छोट्या छोट्या सवयी आपण धारण करतो, त्या छोट्या छोट्या सवयी काय होतात, मोठ्या होतात. एखादं लहान मूल 5 रुपये 10 रुपये घरातून चोरी करायला लागलं ना, तेव्हाच त्याला त्याच्या आईवडिलांनी रागावणं आवश्यक असतं. किंवा एखादी छोटीशी अशी जास्त हानी होणार नाही अशी एखादी शिक्षा, सकारात्मक शिक्षा, असं काहीतरी केलं ना, तर तो परत चोरी करत नाही. पण एवढ्या तेवढ्यानं काय होतं, 5 रुपये 10 रुपये कुठे काय पडलेले असतात इकडे तिकडे. आणि मग पुढे केव्हा तो घरातल्या कपाटातले लाखभर रुपये, 2 लाख रुपये, हजारो रुपये घेऊन जातो. मग तेव्हा त्याच्या आईवडिलांना जाग येते. बोलतं हा असा कसा झाला, आम्ही तर याला आहे असं कधी शिकवलं नाही. आता इथे चूक कोणाची आहे? बोलले इथे चूक सर्वस्वी त्या आईवडिलांचीच आहे. आता इथे मूल कोण आहे, आईवडील कोण आहे? इथे मूल आहे आपलं मन, आईवडील म्हणजे आपण आहोत. मनाने अशा छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टी करायला लागला की मनाला आपण खडसावलं पाहिजे, दरडावलं पाहिजे, काहीतरी शिक्षा दिली पाहिजे. एक चूक करण्याच्या बदल्यात काहीतरी 7 माळा स्मरणिका, 10 माळा स्मरणिका, काहीतरी एखाद्या ग्रंथाचे वाचन करणे, काहीतरी 5-10 समास वाचन करणे, हे आपलं काम आहे. म्हणजे मग मनाला काय होतं, मनाला त्या गोष्टी न करण्याची सवय लागते. म्हणून इथे सगळं हे आपण केले. कोणत्याही मनुष्याला त्याच्या आयुष्यामध्ये मिळणारी गत ही त्याच्याच सगळ्या कृतींचा किंवा त्याच्याच सगळ्या कर्माचा काय असतो, परिपाक असतो. अजून काय दाखवलं? शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. अशा अभ्यासाकडे शरीर आणि मन हे आपण बोलले लावलं पाहिजे. छोट्या छोट्या अशा भुरट्या चोऱ्या करण्यापासून मनाला थांबवलं पाहिजे, त्याला शिक्षा दिली पाहिजे. आणि अशा छोट्या छोट्या सगळ्या अभ्यासाच्या गोष्टी, परमार्थाच्या, उपासनेच्या, श्रवणाच्या, मननाच्या, या असल्या गोष्टी बोलले करायची आपण सवय लावली पाहिजे. लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे. लिहिणे नाही, लिहून घेतलं पाहिजे दर आठवड्याला अंतःकरणाकडे.
पिंडाकडे लिहून घेतलं पाहिजे. सद्गुरू एके सद्गुरू, परमार्थ एके परमार्थ, श्रवण एके श्रवण. म्हणजे अंतःकरणात जे लिहिलं ते मग बाहेर तेच शब्द बाहेर पडतात. म्हणून लिहिणे नाही, वाचणे नाही. म्हणजे लिहिणं नाही तर वाचेल कसं? आतमध्ये जर सद्गुरू सामर्थ्याचे शब्द, सद्गुरू नामस्मरणाचे शब्द आतमध्ये लिहिले नाहीत तर आपण वाचू कसे काय? प्रसंगामध्ये आपण वाचणार नाही. आपण त्या ठिकाणी बोलले सापडणारच, अडकणारच, सुटणार नाही. सुटायचं असेल तर लिहायला शिकलं पाहिजे. एक दिवस नाही, रोज लिहायला शिकलो पाहिजे. लिहिणे नाही म्हणजेच वाचणे नाही. पुसणे नाही म्हणजे सांगणे नाही. आता पुसणे काय आणि सांगणे काय? पुसणे म्हणजे काय? जाऊ देवाची या गावा, देवाशी बोलणे, देवाला सांगणे, हितगुज करणे, सर्व ठिकाणी त्याच्याशी संबंध जोडणे किंवा त्याला आठवणे. हे काय आहे? हे पुसणे झालं. कोणाला पुसणे? त्या जगदनियंत्याला पुसणे झालं. बोले त्याला जर आम्ही विचारलं ना तर मग काय आहे? सांगणे होतं. म्हणजे मग तो सांगतो, तो मार्ग दाखवतो. आम्ही त्याला पुसतच नाही, मग तो मार्ग कसा दाखवणार? तो आम्हाला सोडवणार कसा? तो आम्हाला तारणार कसा? बोले उठता बसता कामधंदा करिता त्याला काय केलं पाहिजे? त्याला पुसलं पाहिजे, विचारलं पाहिजे. मग तो काय करतो? तो सांगतो, सोडवतो. तो जिथे आम्ही त्या मग नाही बोलवलं तरी तो येतो, धावत येतो, निश्चितपणे येत असतो आणि काही कमी पडू देत नाही. नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे. ह्याच नेमस्तपणा आहे. हे पुसणं आणि मग तो वाचणं, त्याचं ते सांगितलेलं आतमध्ये लिहिणं आणि मग तेच आपल्याला वाचवतं. हा काय आहे? हा नेमस्तपणाचा अभ्यास आहे. भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजास उद्धरावे, हरिभक्ती करुणी. हा काय आहे? हा नेमस्तपणाचा अभ्यास आहे. बोलले हा अभ्यास जर असेल ना तर मग काय आहे? मग बाष्कळपणा आहे. म्हणजे काहीतरी सैराट भूमिका आहे. सैराटाचा सगळा अंत काय असतो? मग म्हणजे त्याचा अंत हा अतिशय वाईट असतो. सैराट भूमिकांचा अंत हा अतिशय वाईट असतो. नेमस्तपणाचा सगळा अभ्यास असला ना तर मग अत्यंत सुखाचे सगळे आपले आयुष्य जात असते. आपणास काहीच येना आणि शिकविलेही मानेना, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. म्हणजे आपणास काहीच येना. म्हणजे आपल्याकडे काय? आपण कोण आहोत? आपण किस खेत की मुली आहोत? आपलं सामर्थ्य काय आहे? आपला अधिकार काय आहे? काहीच नाही. शून्य आहोत आपण. पण आपण समजतो मात्र खूप काही. पण असं नाही. म्हणून आपणास काहीच येना अशाच भूमिकेतून राहिलं पाहिजे. आणि हेच एकमेव सत्य आहे की मला काहीच कळत नाही. मी अत्यंत वेडा आहे, अत्यंत अज्ञानी मनुष्य आहे. अशा साधेपणाच्या भूमिकेतून वावरलं पाहिजे.
आपणास काहीच येना आणि शिकविलेही मानेना. मग आणखीन जे सद्गुरू शिकवतात, सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, बोलले ते काय केलं पाहिजे, ते मानलं पाहिजे किंवा त्यानुसार त्या सगळ्या मार्गावर आपण काय झालं पाहिजे, उभं राहिलो पाहिजे. शिकवले तेही मानेना, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवे. आणि मग बोलतो की मला असं झालं, माझं तसं झालं, मी तर असं आहे, मी तर तसं आहे, मी तर एवढं चांगलं करतो, मी तर असं करतो, मी तर तसं करतो. समर्थ बोलले तू वेडा आहेस आणि इतरांवर बोल ठेवतो, दैवावर, सद्गुरूंवर, परमार्थावर बोल ठेवतो. खरं तर येथे काय बा कुणाचे केले, ज्याचे त्याचे ज्याने त्याने अनहित केले. मनुष्य स्वतःचं अनहित करत असतो. काही कोणी कोणाचं वाईट करू शकत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टींना आपणच जबाबदार असतो. आणखीन काय दाखवलं, अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे. आता आतली आणि बाहेरची भूमिका दाखवली. बऱ्याच जणांची ही भूमिका कशी असते, वेगवेगळी असते. म्हणजे आतून कपट भरलेला असतो आणि बाहेरून मी किती चांगला आहे, मी किती शूर आहे, मी किती सज्जन आहे, असं दाखवण्याचा सगळा प्रयत्न असतो. अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे. बोलले चार चौघामध्ये पांढरे शुभ्र कपडे घालून किंवा भला मोठा कपाळाला टिळा लावून, असा चांगला दोन्ही हात जोडून पार कोपरापर्यंत, गुडघ्यापर्यंत वाकून इतरांना वंदन करायचं, नमस्कार करायचा. आणि बोलले कोणी नसलं, संधी मिळाली की चोरी करायची. बहुतेक जणांचं कसं असतं, एरवी ते सज्जन म्हणून सगळीकडे वावरत असतात आणि इतर सगळ्या भ्रष्टाचारी व्यवस्थेबद्दल तक्रार करत असतात किंवा इतर लोकांच्या कामकुचराईपणाबद्दल बोलत असतात. पण त्यांच्यासमोर साहेब बसलेले असतात तोपर्यंत सगळं व्यवस्थित असतं. पण ज्या दिवशी त्यांच्या ऑफिसातले मुख्य साहेब कामावर नसतात किंवा ते स्वतःच साहेब होतात, तेव्हा मात्र बोलले आता आपल्याला कोणी बघत नाही असे वाटून ते काय करतात, स्वैराचार करतात. म्हणजे आपल्या कर्तव्यापासून बाजूला जातात किंवा जे आपल्या प्रारब्धामधलं नाही ते बोलले हिसकावून ओरबाडून इतरांचं घेण्याचा प्रयत्न करतात. अंतरी एक बाहेर एक, बोलले त्यांना असं वाटतं आपल्याला कोणीच बघत नाही, पण बाबा हीच परीक्षा असते. अशा वेळेस तो आतला परमात्मा बघत असतो, आता काय, ती परीक्षा असते की आता हा काय करतो. आणि मग काय बोलले, मग काय त्याला परीक्षेमध्ये 100पैकी 0 गुण मिळतात. त्याच्या त्या ढोंगीपणाचा, त्याच्या त्या बगळेपणाचा काही उपयोग होत नाही. म्हणून समर्थ बोलले बाबा बाहेरून थोडासा कमी पांढरा असला तरी चालेल, पण आतून शुद्ध स्वच्छ पांढरा असलेला भगवंताला खूप आवडतो. बोलले अशांना भगवंत कधीच काहीच कमी पडू देत नाही. म्हणून
एक दोन एखादी उपासना, एखादं श्रीसेवा, काहीतरी एखादं काम कमी जास्त झालं तरी चालेल, पण कधी आतली भूमिका आणि बाहेरची भूमिका वेगळी पडू देऊ नये. खोटं कपट असं आपण वागू नये. कारण आतमध्ये परमात्मा बसलेला आहे, तो सगळं बघत असतो आणि त्यानुसार मग आपली गती अधोगती बोलले ठरत असते. शुद्ध सरळ जे आत ते बाहेर, सत्याची भूमिका आणि प्रामाणिकपणाची भूमिका, कर्तव्याची भूमिका आपण नित्यनेमानं अत्यंत चोखपणे निभावली पाहिजे. परलोकाचे सार्थक कैसे घडे, अशी दुटप्पी भूमिका असली ना की मग बोलले निश्चितपणे मनुष्य सद्गतीला पोहोचू शकत नाही. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. आणि मग बोलले अशा पद्धतीनं जर वेळ आलीच, सगळीकडे हीन दीन अवस्था आहे आणि बोलले काहीतरी आयुष्यामध्ये चुकतं आहे असं जर वाटत आहे, मग समर्थ काय म्हणाले की म्हणाले बाबा आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, पश्चाताप झाला पाहिजे आणि मग पुन्हा तरी आणि मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. आणि मग विवेकाचा मार्ग, जो विवेक म्हणजे काय हे आधीच समर्थांनी सांगितलं. एक मोठ्या व्यापक अर्थानं विवेकाची भूमिका आपल्या आयुष्यात काय करायचं आहे, काय वागायचं आहे, काय नाही नको करायचं आहे, ही सगळी एकत्रित भूमिका म्हणजे काय आहे विवेकाची भूमिका. एकदा मग निश्चय करावा, विचार करावा, संकल्प करावा. एकाग्र करून या मन, बळेची धरावे साधन, यत्नी आळसाचे दर्शन होऊच नये. आणि मग बोलले मग त्या काय करावं, आता करायचं ठरलं, काय करायचं ठरलं, बोलले आता बोलले सर्व सोडून मला विवेकानं वागायचं आहे, निस्पृह व्हायचं आहे, हे जर ठरलं, एकाग्र करून या मन, मग बोलले आता दुसरं तिसरं काहीच नको, इकडचं तिकडचं काहीच नको. मन आणि मनाचं कार्य भरपूर झालं, वासनांचा खेळ भरपूर झाला, लोभाचा पसारा भरपूर झाला. आता तरी ब्राह्मणे शहाणे व्हावे. आता फक्त एकाग्र करून, एकाग्र कोणत्या अग्रावर मनाला लावायचं, बोलले एकच अग्र, एकच अग्र, एकच ठिकाण, मी देवाचा आणि देव माझा. बोलले एकच एक, माझ्यातल्या त्या स्वत्वाचा शोध, माझ्यातल्या त्या ईश्वरी तत्वाचा शोध, एवढं एकमेव ध्येय आता बोलले मला माझ्या आयुष्यामध्ये पाहिजे आहे, बाकी दुसरं तिसरं काही नको. ही ठाम भूमिका सदानकदा, प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, संध्याकाळी, निद्राकाळी, एकच एक भूमिका. पर्जन्यकाळी, शीतकाळी, उष्णकाळी, सर्व काळ एकच ध्यास मनामध्ये असला पाहिजे. बळेची धरावे साधन. बळेची शब्द का टाकला, कारण बाबा मग कुणालाच वाटत नाही करावं असं, मनाला वाटतं मोकळं राहावं, पडलेलं राहावं, काहीतरी स्क्रॉल करत राहावं, काहीतरी चॅनल बदलत राहावं, काहीतरी चॅटचूट करत राहावं. पण समर्थ बोलले बाबा याच्यापेक्षा आता मन एकाग्र केलं ना, आता हे सगळं बाजूला सांडवून बळेचे धरावे साधन. काय साधन परमेश्वराने भगवंताने मला लावून दिलं, ते आपण बोलले दृढ सगळ्या भूमिकेतून
घेतलं पाहिजे. आणि काय दाखवलं? यत्नी आळसाचे दर्शन होऊच नये. हे करत असताना पुन्हा आळस येणार, पुन्हा नको करावं असं वाटणार. मग काय करायचं? बोलले त्या आळसाचा आळस करावा, आळसाला संपूर्णपणे टाकून द्यावा. यत्नी आळसाचे लक्षण बोलले होऊच नाही. आळसाचं दर्शन त्या ठिकाणी आपल्याला व्हायलाच नको. झालं तर त्याचा आळस आपण केला पाहिजे. अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे झाड अर्थ. बोलले अवगुण अवघेची सांडावे, सगळं सांडून टाकायचं, काहीच ठेवायचं नाही. सांडावे शब्द का वापरतात समर्थ? सांडलेलं सहसा भरता येत नाही. उदाहरणार्थ पाणी असेल, दूध असेल. बोलले अवगुण एकदाच सोडले ना बाबा, सोडले तर सोडले, आता पुन्हा नको. मग नंतर फक्त एकच एक निश्चयात्मक दृढ भूमिका. उत्तम गुण अभ्यासावे, उत्तम गोष्टींचा संग्रह करत जावा. म्हणजे रिकाम्या गोष्टी आपोआप बाजूला होतात. मन कसं आहे, मनाचं कसं आहे? रिकामे मन सैतानाचे घर. रिकामी जागा असली रे असली, सगळे सैतान सगळे आजूबाजूला फिरतच आहेत. क्रोधरूपी, कामरूपी, लोभरूपी. आणि लगेच ते रिकामी जागा काय करतात? कॅप्चर करतात. पण समर्थ बोलले रिकामी जागा ठेवतोच कशाला बाबा? आतमध्ये जर उत्तम सगळं भरून ठेवलं, उत्तम अभ्यास, उत्तम गुण सगळे धारण केले, उत्तम वाचन, उत्तम संग्रह, तर मग प्रबंध पाठ करीत जावे जाड अर्थ. ग्रंथ संग्रही ठेवावा, मनाचे श्लोक संग्रही ठेवावे. आणि काय दाखवलं? पद प्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी मुद्रा छंद, प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे. बोलले याचा आनंद घ्यावा. नवीन शिकण्याचा आनंद, नवीन ज्ञान मिळवण्याचा, नवीन विवेक धारणेचा आनंद. बोलले त्या एका परमतत्वाच्या सन्निध राहण्याचा आनंद मुळातच वेगळा आहे. तो एका निर्भेळ निस्सीम सगळ्या आनंदामध्ये निश्चितपणे आपण राहिलो पाहिजे. आणि काय दाखवलं? कोणे प्रसंगी काय म्हणावे, ऐसे समजून जाणावे, उगेची वा उगेसी नावे कासयासी. विवेक असावा, तारतम्य असावं. आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टींना बोलण्यामध्ये तारतम्य असावं, वागण्यामध्ये तारतम्य असावं, जगण्यातच तारतम्य असावं. सार असार, कमी जास्त विचारणा असावी. घाई करू नये, सावकाश शांतपणे सगळं निर्णय घ्यावा. दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखोन म्हणावे, जे आठवेल ते गावे मूर्खपण. इतरांची भूमिका, इतरांची भावना पाहून आपण वागलं पाहिजे. दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखोन म्हणावे, आदरपूर्वक इतरांना वागवलं पाहिजे. इतरांचा आदर केला ना, मग आपला पण आदर लोक करतात. आणि काय दाखवलं? जे आठवेल ते गावे हे मूर्खपणा. उगाच काहीतरी बोलायचं, काहीतरी बडबड करायची, काहीतरी गोंधळ घालायचा, हे काही बरे नव्हे. ज्याची जैसी उपासना तेची गावे चुकावेना, राग ज्ञाना ताळ ज्ञाना अभ्यासावे. बोलले ज्याची जशी उपासना असेल तेची गावे. बोलले तेच, बोलले त्याच्या तसेच सामर्थ्य किंवा तेवढीच शक्ती किंवा तेवढाच भूमिका त्याच पद्धतीनं मनुष्य निभावत असतो.
म्हणून जास्तीत जास्त स्मरणाची भूमिका, जास्तीत जास्त विवेकाची भूमिका आतमध्ये धारण करता आली पाहिजे. राग ज्ञान, ताळ ज्ञान, अभ्यास, सर्व प्रकारच्या सगळ्या भूमिका, संसाराचं ज्ञान असेल, प्रपंचाचं, वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या सगळ्या भूमिका मनुष्यानं काय केल्या पाहिजे, वेळेनुसार सगळ्या पार पाडल्या पाहिजे. कर्तव्य सगळं आपलं जन्माला येऊन, संसारात येऊन जे जे काय आवश्यक असेल ते सर्व पूर्णपणे पूर्ण केलं पाहिजे. सहित संगीत प्रसंगमाने, करावी कथेची घमशाने, अर्थांतर श्रवण मनने काढीत जावे. संगीत ज्ञान, तानमान हे सगळं कथा, कीर्तन, श्रवण, मनन नित्य निरंतर करत जावं. रिकामा वेळ राहूच देऊ नये. सदैव सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. पाठ उदंडचे असावे, उदंड पाठांतर असावं. सर्व काळ उजळीत जावे. बोलले सर्व काळ काय करायचं, सगळं आठवायचं. सांगितले गोष्टीचे असावे स्मरण अंतरी. सदैव स्मरण असावं. काय, मी देवाचा आणि देव माझा, हे एकमेव स्मरण कधी चुकू देऊ नये. मी सदा सर्वदा त्या स्मरणाला उजळत राहावं. अखंड एकांत सेवावा, एकांत सेवावा. पण सगळे आपल्या आजकालचे सगळे इलेक्ट्रॉनिक सगळे गॅझेट सगळे बाजूला ठेवावे, दुसरीकडे ठेवावं. एकांत सेवायला जाऊ आणि सोबत जर मोबाईल घेऊन बसलो, कधी काय वाजेल काही सांगता येत नाही. फ्लाईट मोड आहे, म्हणजे जसं मोबाईलला फ्लाईट मोड असतो ना, तसं आपल्याला पण फ्लाईट मोड, मोबाईलला फ्लाईट मोड लावला की आपलं वाजणं थांबतं. खंड एकांत सेवा. मग त्यावेळेस काय, मी देवाचा आणि देव माझा. मनन, चिंतन, श्रवण, मनन, निजध्यास. ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थमणी. आणि उदंड सगळं वाचन असावं, उदंड सगळं बोलले मननाचा भाग, निजध्यासाचा भाग असावा. आणि उत्तम सार, उत्तम विवेक बुद्धी अंतरी घेत जावी. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थमणी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह शिकवण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.